डी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। आरोपींची धिंड काढून न्याय देण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? पुणे घरफोडी, वाहनतोडी, कोयत्याच्या जोरावर दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या खाकी पॅटर्नविषयी शहरात मोठी चर्चा होत आहे। आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची धिंड काढणे, भर रस्त्यात गुडघ्यावर चालायला लावणे, कमरेवर हात ठेवून उड्या मारायला लावणे किंवा आरोपींची परेड घेणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत। अशा कृतींमुळे सामाजिक हिंसा भडकण्याचा धोका आहे। धिंड काढली की आरोपी दोषी आहे असा समज समाजात निर्माण होऊ शकतो, असे ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी सांगितले। पोलिसांचा धाक आवश्यक असला तरी कायद्याच्या चौकटीत राहूनच तो राखला पाहिजे, अन्यथा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या व्यवस्थेवरील विश्वासच ढासळण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले। तक्रार करायची नाही, आरोपीलाच धमकी। न्यायालयात आरोपीला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का असे विचारले जाते, मात्र पोलिसांकडूनच आरोपींना काही तक्रार नाही असे सांगण्यास भाग पाडले जाते। अनेक आरोपींना मारहाण झालेली असते, पण तक्रार केली तर न्यायालय वैद्यकीय चाचणीचे आदेश देते। मारहाण, धिंड काढणे, अपमानित करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे असून अशा तक्रारी मानवाधिकार आयोगाकडे गेल्यास पोलिसांवर कारवाई होऊ शकते। आरोपीने न्यायालयात अमानवीय वागणुकीची माहिती दिल्यास पोलिसांची प्रतिमा आणि त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे वकिलांचे म्हणणे आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।